नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की मध्य भारतावर थोडं पावसाळी वातावरण आपल्याला दिसतंय. मध्य प्रदेशच्या आजूबाजूने गेल्या 2-3 दिवसापासून पूर्व राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे, कारण या ठिकाणी गारपीट झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये मात्र हे अवकाळी पावसाचं संकट सध्या अस्पष्ट आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात काही बदल होतोय आणि तो बदल आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आज 20 तारखेला कोणत्याही प्रकारचा अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेला नाही, मात्र केरळमध्ये नव्याने पावसाळी वातावरण तयार होईल कमी दाबामुळे, असं अंदाज देण्यात आला आहे. उद्या 21 तारखेला तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये कमी दाबामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा देखील अंदाज देण्यात आला आहे. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्ट हा 4 आठवड्याचा अंदाज काल प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मात्र WD कमजोर राहतील असाही देखील अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दाखवण्यात आलेल्या नाहीत. आपण हाच अंदाज 26 फेब्रुवारी ते 5 मार्चच्या दरम्यान बघितला तर उत्तर भारतामध्ये हलके WD आणि केरळ तामिळनाडूमध्ये तुरळक पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. बंगालचा उपसागर मात्र शांत दाखवण्यात आला आहे. 5 मार्च ते 12 मार्चच्या दरम्यान केवळ उत्तर भारतामध्ये WD सक्रिय राहतील, मात्र दक्षिणेत पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. त्यानंतर आपण 12 मार्च ते 19 मार्च हाही कालावधी बघतो, केवळ उत्तर भारतामध्ये WD आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा बंगालचा उपसागर शांत असेल तेव्हा उत्तर भारतात WD आले तरी मध्य भारतावर फारसा पाऊस होणार नाही. परंतु जेव्हा दोन्ही ठिकाणी सिस्टम असतील, दोन्ही ठिकाणी हवामान प्रणाली आज सक्रिय होतील, तेव्हा मात्र आपल्याला मध्य भारतावर पावसाचा अंदाज तयार होतो. त्यामुळे सध्या मध्य भारतावरील पावसाचा अंदाज कमजोर होणार आहे, कारण उत्तर भारतातील ज्या WDच्या हवामान प्रणाली आहेत ह्या कमजोर होणार आहेत. आणि या 4ही आठवड्यात विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रासाठी दाखवण्यात आलेलं नाही. उत्तर भारतातले WD आता कमजोर होऊ लागले आहेत आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्रही सामान्यपणे प्रभाव दाखवणार आहे. आणि हा प्रभाव आपल्याला उद्यापासून केरळ तामिळनाडूमध्ये स्पष्टपणे जाणणार आहे. साधारण 22 तारखेलाही तो प्रभाव असणार आहे. 23 तारखेला आपण बघतो की विदर्भात थोडं ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे आणि नंतर छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाची शक्यता थोडी कमी होते. तसं 25 तारखेनंतर पावसाळी क्षेत्र कमजोर होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पावसाचे अंदाज देण्यात आलेले आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. थंडी संदर्भातला अंदाज बघितला, मिनिमम टेम्परेचर, तर महाराष्ट्रामध्ये रात्रीचं तापमान देखील वाढतं आहे. त्यामुळे विशेष थंडीचा प्रभाव आता सध्या राहिलेला नाही. सकाळी जरी थोडी थंडी जाणवत असली तरी थंडीचं प्रमाण कमी. थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 27-28 तारखेला थंडीची शक्यता आहे. कोकणासहित थोडा शेवटचा प्रभाव आपल्याला 27-28 जाणवण्याची शक्यता आहे. दुपारच्या तापमानासंदर्भात जर बघायचं असेल तर आपल्याला दुपारचं तापमान सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून हे तापमान अधिक तीव्रतेने वाढेल असं दिसतंय. प्रत्येक दिवशी तापमान हे 32 अंशापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो अंदाज बदलतोय. महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात 23 तारखेला वातावरण निर्मितीची शक्यता आहे आणि थोडंफार सोलापूर, लातूरच्या दरम्यान पावसास अनुकूल ढग असण्याची शक्यता आहे.
24 तारखेला तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात पावसाचं वातावरण तयार होईल. महाराष्ट्रावरचा परिणाम त्याचा कमी होण्याची शक्यता आहे. 25 तारखेला हे वातावरण कमजोर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जो अंदाज 23, 24, 25 देण्यात आलेला आहे तो कमजोर होण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीला थोडं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दरम्यान पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे. बाकी अंदाजात काही विशेष प्रभाव राहिलेला नाही आहे. CFS मॉडेलचा अंदाज बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन ते विरुद्ध दिशेने जाईल हा अजून कायम आहे. पुढे 2 ते 3 आठवडे म्हणजे जवळपास 19 मार्चपर्यंत फारसं पावसाळी वातावरण CFS मॉडेलने दाखवलेलं नाही. आपण CFS मॉडेलचा मार्चचा जरी अंदाज बघतो तर मार्चच्या उत्तरार्धामध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण भारतामध्ये वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रावर त्याचा तसा फार परिणाम नाही आहे. महाराष्ट्रावर परिणाम करणारं वातावरण हे एप्रिलपासून अगदी मेपर्यंत तयार होईल असा अंदाज आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एप्रिल मेचा देखील अंदाज समाविष्ट करतो. याचं कारण शेतकऱ्यांना पुढचं नियोजन करता आलं पाहिजे आणि हेही लक्षात घ्या की हे अंदाज बदलत असतात. आता केवळ आयकॉन मॉडेल हे एकमेव मॉडेल आहे की ज्याने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला आयकॉन मॉडेलचा सध्या अंदाज दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आयकॉन मॉडेलने केवळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. यामध्ये अगदी अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर किंवा अगदी जालना, बीड, लातूर, सोलापूर या भागात देखील परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र आयकॉन मॉडेलचा आपण पहिल्यांदा अंदाज गृहीत धरतोय. CMWF मॉडेलचा अंदाज देखील आता बदलला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आजपासून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू लागेल. उद्या ढगाळ परिस्थितीत दुपारी वाढ होण्याची शक्यता आहे. 22 तारखेला ढगाळ परिस्थिती असणार आहे. 23 तारखेपासून महाराष्ट्रात जे काही तुरळक पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित होतं ते मात्र आता कमी शक्यता आहे त्याची. आपण थोडं बघतो की संभाजीनगर, पूर्व नाशिकचा भाग, अहिल्यानगरचा भाग या ठिकाणी 24 तारखेला थोडं अधिक प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील. 25 तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील. या ढगाळ परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं हे लक्षात ठेवा. 26 पासून ही ढगाळ परिस्थिती कमी व्हायला सुरुवात होईल. 27 तारखेला किंवा 26 तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील काही भागात म्हणजे लातूर, बीड, सोलापूरच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. या भागात ढगाळ वातावरण 28लाही राहण्याची शक्यता आहे. 1 मार्च नवीन महिना, ढगाळ परिस्थिती पुन्हा वाढते. आपण बघतो ढगाळ परिस्थिती अधिक वाढते आणि ही केवळ ढगाळ परिस्थिती नाही, यातून देखील हलक्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. कारण अशा प्रकारचे ढग आणि एवढ्या दाट असणाऱ्या ढगांमधून वातावरण खराब होऊ शकतं. काही ठिकाणी वादळी वातावरण आणि अतिशय तुरळक अशा प्रकारचा शिडकावा होण्याची शक्यता राहणार आहे. 3 तारखेला आपण बघतो अतिशय ढगाळ परिस्थिती आपल्याला मार्चमध्ये सुरुवातीलाच दिसते. आपल्याला 4 तारखेला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. तीच परिस्थिती आपल्याला 5 तारखेला दिसते. अगदी 6 तारखेला देखील विदर्भ वगळता ही ढगाळ परिस्थिती कायम आहे आणि खास करून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात या ढगाळ परिस्थितीचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे लक्षात घ्या अंदाज, कारण मार्चची सुरुवात देखील अति ढगाळ परिस्थितीने होताना दिसते आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.